नाशिक पालकमंत्री पदाबाबत देवाला माहिती असं सूचक विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केले. झी 24 तास नाशिक सन्मान कार्यक्रमात त्यांनी हे महत्त्वपूर्ण विधान केलंय. रायगड पालकमंत्री पदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये टोकाचे मतभेद झालेत, त्यामुळे प्रश्न सुटलेला नाहीये असं महाजन यांनी सांगितलेलं आहे. काही वर्षांपूर्वी एक सिनेमा आला होता बाहुबली. त्या सिनेमातनं अनेकांना एक प्रश्न पडला होता. तेव्हा सगळ्यात भारताला पडलेला प्रश्न होता की कटप्पाने बाहुबली को क्यों मारा. त्याच्यानंतर जो सगळ्यात मोठा प्रश्न कुठला पडला असेल ना लोकांना, तर तो नाशिकला पालकमंत्री कधी मिळणार याचा प्रश्न पडला आहे. काय तो अजून ते घोंगडं अजूनही भिजत आहे. नाशिकला पालकमंत्री मिळणार आहे, नाही मिळणार आहे, की काय अजून वाटाघाटी सुरू आहे, की अजून कुरबुरी सुरू आहेत, काय आहे? देवाला माहीत, आपण काय सांगणार? देवाला माहीत, आपण काय सांगणार? शेवटी देवाच्या भरोश्यावर सोडून देऊ. मित्र ऐकेल, तू मित्र पक्ष ऐकायला तयार नाहीत. ते रायगड आणि नाशिक अशा दोनच गोष्टी. खरं म्हणजे नाशिकसाठी वाद नाहीच आहे कुठे, पण रायगडसाठी शिवसेना आणि NCP म्हणजे अजितदादांचा गट आणि शिंदेसाहेबांचा गट, या दोघांमध्ये खूपच टोकाचे मतभेद आहेत. त्यामुळे हा प्रश्न सुटत नाही. ते मला सगळे म्हणतात की नाशिक तुम्ही घेऊन टाका, पण रायगड आम्हाला द्या. आता रायगडला पालकमंत्री एकच होणार आहे. मागणी दोघांची अतिशय आग्रही आहे, त्यामुळे हा इथला सुद्धा प्रश्न सुटत नाही आहे. पण नाही सुटला तरी काही थांबलाय का? काही म्हणजे भांडण शेजाऱ्याच्या घरात सुरू आणि त्रास तुम्हाला होता, असं झालंय का? आता असं झालेलं आहे. भांड्याचा आवाज आमच्याकडे जास्त येतोय, आमची झोप उडवलेली आहे.